नमस्कार, मी कीर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी धाराशिव. आपल्याला माहिती असेल की धाराशिव जिल्ह्यांनी गेल्या वर्षी 2025 ला आपण पूर्ण मान्सून सीझनमध्ये लगभग 32 लाख वृक्ष लागवड आपण केलं होतं आणि त्यापैकी पण आपण जुलै 19ला एक मोठा उपक्रम आपण हाती घेतला होता. एकच दिवशी 15 लाखहून अधिक झाडं आपण धाराशिवकरांनी आपण सर्वांनी मिळून आपण लावलं होतो. तब्बल 235 ग्रामपंचायती या मोहिमेमध्ये सहभाग घेतले होते. सर्व नगरपालिका आणि नगरपंचायत, इतर शासकीय विभाग, पाटबंधारे विभाग, वन विभाग, सर्व विभागांनी याच्यामध्ये सहभाग त्यांनी नोंदवला होता. त्याचप्रमाणे यावर्षी पण सर्वांना माहिती आहे की आपला महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना करून आपला महाराष्ट्र राज्याला 2047 पर्यंत 300 कोटी वृक्ष लागवड करायची आहे असं आव्हान आणि उद्दिष्ट प्रशासनाला दिलेले आहे आणि त्याला अनुसरून धाराशिव जिल्ह्याने तयारी ऑलरेडी सुरू केलेली आहे. आपण तयारी आणि नियोजन लगभग पूर्ण झालेली आहे. यावर्षी धाराशिव जिल्ह्याने स्वतःला 40 लक्ष वृक्ष लागवडची उद्दिष्ट आपण ठेवली आहे. यासाठी आपला वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग यांच्याकडले असलेल्या नर्सरीमध्ये रोपा तयार आता झालेली आहे. सो आपण सर्व नागरिकांना, धाराशिवकरांना, विद्यार्थी मित्रांना, सर्व लोकप्रतिनिधी, मीडिया बांधव, NGO सर्व घटकांना आपण आवाहन करू इच्छितो. आपण पण मोठ्या प्रमाणाने यावर्षी ही हरित धाराशिव मोहीममध्ये आपण सहभाग व्हावी. शक्यतो जुलै महिन्यामध्ये आपण एकाच दिवशी पुन्हा गेल्या वर्षीसारखा एक रेकॉर्ड आपण करणारच आहोत. यासाठी तुमच्या सहकार आणि कॉन्ट्रीब्युशन अत्यामूल्य आहे. मी सर्व धाराशिवकरांना दूरदर्शन वतीने आवाहन करू इच्छितो. आपण पण ह्या मोहिमेत सहभाग होऊन यशस्वी करा. जय हिंद.